ಇನ್ನು ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದ 75ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ಮಾತನಾಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಹರಿಹಾಯ್ದರು. ಹೇಗಿತ್ತು ಅವರ ವಾಗ್ಝರಿ? ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಆರ್ಭಟ. ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದ್ದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್. जब देश संविधान के 25 वर्ष पूरे कर रहा था, उसी समय हमारे देश में संविधान को नोच लिया गया, इमरजेंसी आपातकाल लाया गया, संवैधानिक व्यवस्थाओं को समाप्त कर दिया गया, देश को जेल खाना बना दिया गया, नागरिकों के अधिकारों को लूट लिया गया, प्रेस की स्वतंत्रता को ताले लगा दिए गए और कांग्रेस के माथे पर जो पाप है ना, वो कभी भी धुलने वाला नहीं है. ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತ ನಾಯಕರು ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು. यहाँ भी ऐसे कई दल बैठे हैं जिनके मुखिया भी सारे जेल में हुआ करते थे. ये इनकी मजबूरी है कि वहां जाके बैठे हैं, उनको भी जेलों में ठूस दिया गया था. आदरणीय सभापति जी, देश पर जुल्म तांडव चल रहा था, निर्दोष लोगों को जेलों में ठूस दिया जाता था. ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ನೆಹರು ಅವಮಾನಿಸಿದ್ದರು. ये नेहरू जी लिख रहे हैं, अगर संविधान हमारे रास्ते के बीच में आ जाए, आगे नेहरू जी कह रहे हैं, तो हर हाल में संविधान में परिवर्तन करना चाहिए. ये नेहरू जी ने मुख्यमंत्रियों को चिट्ठी लिखी. ಮೀಸಲಾತಿ ಹೆಸರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಟ. कि भारत की एकता और अखंडता के लिए संप्रदाय और धर्म के आधार पर ये नहीं होगा, लेकिन कांग्रेस ने सत्ता सुख के लिए, सत्ता भूख के लिए, अपनी वोट बैंक को खुश करने के लिए धर्म के आधार पर आरक्षण का नया खेल खेला है, जो संविधान की भावना के खिलाफ है. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. आगे नेहरू जी कह रहे हैं, तो हर हाल में संविधान में परिवर्तन करना चाहिए. ये नेहरू जी ने मुख्यमंत्रियों को चिट्ठी लिखी. ಮೀಸಲಾತಿ ಹೆಸರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಟ. कि भारत की एकता और अखंडता के लिए संप्रदाय और धर्म के आधार पर ये नहीं होगा, लेकिन कांग्रेस ने सत्ता सुख के लिए, सत्ता भूख के लिए, अपनी वोट बैंक को खुश करने के लिए धर्म के आधार पर आरक्षण का नया खेल खेला है, जो संविधान की भावना के खिलाफ है. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೈಮ್ ಟೈಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಅಬ್ಬರದ ಭಾಷಣ ಮಾಡಿದರೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೂಡ ಅಬ್ಬರದ ಭಾಷಣ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ನೀವು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಟ್ರೋಲರ್ಗಳನ್ನು ನೋಡಿರ್ತೀರಿ. ಏನಾದರೂ ಮಾತಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಅದಕ್ಕೆ ಏನೇನೋ ಹಾಡುಗಳು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾಡಿ ನಗುವಿನ ಬುಗ್ಗೆ ಬರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಕೆಲವರೆಲ್ಲ ಈಗ ಅದನ್ನು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕೆಲವರು ಕೋಪಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಈಗ ಅದು ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನ್ಯೂಸ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಟ್ರೋಲರ್ಸ್ಗಳದ್ದೇ ಅಬ್ಬರ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಇರಲಿ ಬಿಡಿ, ಅದೊಂದು ಟ್ರೆಂಡ್ ಈಗ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ? ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಅದರ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಟ್ ಇವತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿಯ ಸಂಸದರಿದ್ದಾರಲ್ಲ, ಬಿ ಜೆ ಪಿ ಎಂ ಪಿಗಳು ಟ್ರೋಲರ್ ಆಗಿದ್ರಂತೆ. ಅವರೇ ಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಯಾರನ್ನು? ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾಡಿದ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಹುಡುಕಿ 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 ಅವರೇ ಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರೋ ಬೇರೆಯವರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಯಾರೋ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಯಾವುದೋ ಹೆಸರಲ್ಲಿ. ಬಟ್ ಬಿ ಜೆ ಪಿಯ ಸಂಸದರೇ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಯಾರ ಬಗ್ಗೆ? ಬನ್ನಿ, ಬಿ ಜೆ ಪಿ ಟ್ರೋಲ್ ಹೇಗಿತ್ತು ನೋಡ್ಕೊಂಬರೋಣ.
सावरकर जी कॉम्प्रोमाइज विद ब्रिटिश। राहुल गांधी जिंदगी में सावरकर नहीं हो सकते। कुछ भी भारतीय नहीं है। तपस्या ऐसे पवित्र शब्द को क्यों बदनाम कर रहा है? ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಇವತ್ತು ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದರು. ಆಡಳಿತಾರೂಢ ಎನ್ಡಿಎ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು. ಇಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಮನುಸ್ಮೃತಿಯೇ ಸಂವಿಧಾನವಾಗಿದೆ. ಸಾವರ್ಕರ್ ಮನುಸ್ಮೃತಿಯನ್ನ ಕಾನೂನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರ ಮಾತನ್ನೇ ಪಾಲಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂದ್ರು. ಸಾವರ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಇಂದಿರಾ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು? मैंने ये सवाल एक बार इंदिरा गांधी जी से पूछा था। हाँ, जब मैं छोटा था मैंने पूछा था और उन्होंने बोला, इंदिरा गांधी जी ने बोला कि सावरकर जी कॉम्प्रोमाइज विद द ब्रिटिश, wrote a letter to the British and asked for forgiveness for the British. और उन्होंने बोला, इंदिरा गांधी जी ने बोला that गांधी जी जेल गए, नेहरू जी जेल गए और सावरकर जी ने माफी मांगी थी। ये इंदिरा गांधी जी की पोजीशन है। इंदिरा गांधी ने 1970 में इंदिरा गांधी ने वीर सागर के ऊपर डाक टिकट जारी किया। 1979 में इंदिरा गांधी ने 11,000 रुपया अपने पर्सनल अकाउंट से सावरकर ट्रस्ट को दिया। 1983 में इंदिरा गांधी ने मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग से उनके ऊपर एक डॉक्यूमेंट्री बनाई। राहुल गांधी जिंदगी में सावरकर नहीं हो सकते और सावरकर के बारे में झूठ बोलना बंद करें और अपने दादी से माफी मांगे जाके। ತಪಸ್ಯ ಅಂದ್ರೆ ದೇಹದಲ್ಲಿ ಉಷ್ಣೋತ್ಪತ್ತಿ ಮಾಡೋದು. धनुष में तपस्या है, मनरेगा के काम करने में तपस्या है। तपस्या का मतलब शरीर में गर्मी पैदा करना, समझिए। हाँ, तब का ये मतलब है। तपस्या से गर्मी आती है, ये दूसरा ज्ञान प्राप्त किया। भाई कौन पढ़ा रहा है? ये तो मैंने कई बार इस हाउस में कहा वो होमवर्क नहीं करते, लेकिन तपस्या ऐसे पवित्र शब्द को क्यों बदनाम कर रहे हैं? ರಾಹುಲ್ ಠಾಕೂರ್ ಮಾತಿನ ಯುದ್ಧ. भारत के संविधान के बारे में सबसे बुरी बात तो यह है कि इसमें कुछ भी भारतीय नहीं है। भारत के संविधान के बारे में सबसे बुरी बात तो यह है कि इसमें कुछ भी भारतीय नहीं है। ये आपके नेता ने कहा था, लेकिन ये नहीं बता पाए कि उसके पन्ने तक कितने हैं, क्योंकि उन्होंने कभी खोला ही नहीं। आज मैं इसी, क्योंकि ये संविधान जो राहुल जी सब तरफ दिखाते हैं सर, शायद उन्होंने इसके 2 पन्ने भी खोलकर नहीं देखे। 6-7 ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಯುವಕ ಆಗ್ತಾರೆ? वैसे ही जंगल में, दोनों नॉर्थ और साउथ, वैसे ही जंगल में हजारों साल पहले एक युवा, 6-7 साल का युवा, हर रोज सुबह उठ के 4 बजे उठ के, 6-7 साल का युवा। आज तो जब मैं माननीय विपक्ष के नेता को सुन रहा था तो आज मुझे नया नया ज्ञान प्राप्त हो रहा था। 6-7 साल की उम्र में आदमी युवा हो जाता है, ये पहली बार सुना है। अब जाके ढूंढूंगा कि ये ज्ञान कहां से आता है। ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿಗರು ಕೇವಲ ಸಂಸದರಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಟ್ರೋಲರ್ಸ್ ಆಗಿದ್ರು ಅನ್ನೋದಂತೂ ಸತ್ಯ. ರಾಜಶೇಖರ್ ಜಹಗೀರ್ದಾರ್, ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.